आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. RK11 वर्सेस पीयूष 11. RK11 टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले पीयूष 11 या टीमला. सलामीची जोडी पीयूष 11 कडनं अंतो आणि अभिषेकला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती विशाल आलाय. चला पंच सामना सुरू करा. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. गेम ऑन. पहिलाच बॉल उडवला अंतूच्या बॅटमधनं. हा धमाका, बिग हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त हिट अंतूच्या बॅटमधनं आपण पाहिला. यावेळी चांगला चेंडू, डॉट बॉल आला. षटकारानंतर कमबॅक गोलंदाजाकडनं आपण पाहतोय. विशालचा वापर पहिल्या षटकामध्ये केला जातोय. पहिला मॅच मध्ये सुद्धा विशालला आपण पाहिलं. डॉट बॉल आलाय. यावेळी दिशा बघावी लागेल. चेंडूची पिचिंग आउटसाइड लेग स्टंप, डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचांनी खराब दर्शवला. अतिरिक्त चेंडू फेकला. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये समांतर आपण पाहिले. अवांतर चेंडू विशालच्या माध्यमातून हा येतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. पंचांचा इशारा आला. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल 8 या आकड्यावरती. अभिषेकाला ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फेस करतोय. समोर गोलंदाज विशालला आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिलाच बॉल फुलर लेनचा उडवलाय. लॉंग ऑनला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल, खूप चांगला फटका त्यांना एक्झिक्यूट केला. फुलर लेनचा बॉल होता. फक्त बॅट वरती घेतला आणि समोरच्या दिशेनं फेकून दिला. विशाल वरती हल्ले चढवले जात आहेत. दोन्ही बाजूनं चांगली फलंदाजी होते. एका बाजूला अंतू पाहतोय, दुसऱ्या बाजूला अभिषेक. अजून एक उडवला बॉल, स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय सीमारेषे बाहेर, षटकार. या षटकातील तिसरा षटकार आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 20. चांगली फलंदाजी होतीये, अप्रतिम बॅटिंग. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला विशाल.
फुलर लेनचा हा बॉल पुन्हा एकदा उडवला. इथे झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप. तिसरी धावेचा इथे प्रयत्न नाहीये, फक्त 2 धावा या बॉल वरती येत आहेत. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 22. झेलची संधी होती फिल्डर कडे, त्याच्याकडनं मिस्टेक झाली. साधा सोपा झेल होता, लॉलीपॉप झेल होता, मात्र तो झेल पकडता आला नाहीये. लॉंगॉनला फिल्डर कडनं मिस्टेक झाली. अभिषेकला आयुष्यमान भवचा आशीर्वाद प्राप्त झालाय. धापलकावरती टोटल 22. सेकंड वरती अंतुला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती मित्राला आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगानं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, दिशा खराब आहे. आणि दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि या प्रयत्नामध्ये दोन्ही गाड्या एकच ट्रॅक वरती आल्यात आणि इथे अपघात झालाय. वाईट +1 प्लस विकेट अशी या चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. या बॉल वरती भरपूर काही घडलं. वाईट सुद्धा आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर विकेट सुद्धा आपण पाहतोय. नो बाशमन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रशांत यावेळेस समोरच्या दिशेनं आपण पूल आपण पाहतोय. एकच धाव या बॉल वरती आली. स्ट्राईक हवी अंतुला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 25 या आकड्यावरती. यापुढील मॅच असेल कबीर 11 वर्सेस आदित्य 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. यावेळी सोडवलाय जबरदस्त हिट. फुलचा हा पॉवरफुल षटकार बाशमन अंतुच्या बॅटमधनं. धापलकावरती टोटल 31. 31 धावा. चांगली बॅटिंग होतीये. फुलर लेनचा बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही. अलोन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. उचलून फेक केली जाईल, खराब फेकी. तिसरी धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त 2च या बॉल वरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 33 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. पहिली मॅच आपण लो स्कोरिंग पाहिली, मात्र या मॅच मध्ये धावा बनतायत, धावा येत आहेत अंतुच्या बाड मधनं. 2 षटकार जरूर अभिषेकनं ठोकले, मात्र त्याला धावचीच्या माध्यमातून परतावं लागलं. आता अंतुनं जिम्मेदारी घेतली आहे. एकदा वाली या बॉल वरती. धावफलक 1ने पुढे सरकला. 34. 34 या आकड्यावरती. सेकंड वरती प्रशांतला आपण पाहतोय.
चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला. बऱ्याच कालावधी नंतर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल, बॉल पडल्यानंतर अतिशय वेगानं यष्टीरक्षकाकडे ट्रॅव्हल झाला, चकमा दिला बाशमन प्रशांतला, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी मिश्रण आपण पाहिलं या ओव्हर मध्ये गोलंदाज मित्राकडनं. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. दापलकावरती टोटल 34-34, 17.00 सरासरीनं आतापर्यंत धाबा मैदानाच्या आतमध्ये एकवटल्यात पियुष 11 या टीमनं. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोविंद आला. या बॉल वरती 2 धावा येत आहेत. गोविंदचा हा चेंडू आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये गोविंद वरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. यावेळेस ऑन द टॉस केल्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, फर्स्ट स्लिपला झेल ड्रॉप, आणि इथे तिसरी धावेचा प्रयत्न सुरू केला आहे आणि 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धापलकावरती टोटल 39, 39. इथे उडवला बॉल, जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. स्लॉट मध्ये होता, ओव्हर पिच बॉल, त्याला दिशा दिली आहे मनगटी ताकदीच्या सहाय्यानं. हाफ ट्रॅकर होता, आला नाहीये बॅट वरती, मिस टाइम फटका. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट. दापलकावरती टोटल 47, 47 धावा. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीतील दुसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चांगली बॅटिंग, प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट आधी पियुष 11 आतापर्यंत केला. हा डेड बॉल, डेड बॉलचा इशारा आला पंचांकडनं. रिदम मध्ये अडथळा निर्माण झाला, बॉल हातामधून सटकला गोलंदाजाच्या. बॅटची कडा पुन्हा एकदा विकेटच्या मागे, बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतो, डीप मधनं फिल्डर येत आहेत, शॉर्ट फाईन लेगला चेंडूची अडवणूक. 1 धावाली या बॉल वरती. धावफलक पुढे जाईल 48, 48 या आकड्यावरती. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज गोविंदना. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. चला जा लवकर फास्ट. चला जा, आपण लगेच जास्त वेळ करू नका.
चला यापुढील मॅच असेल कबीर 11 वर्सेस आदित्य 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आला. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोविंदचा हा बॉल चांगला डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल आला. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती टोटल 48-48. चला कबीर 11 आणि आदित्य 11 आपण टॉस साठी या. कबीर 11 आणि आदित्य 11 इनिंग ब्रेक नंतर आपल्याला टॉस करायचा, तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. तर बघा कबीर 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर आदित्य 11 आपण आपला कॅप्टन पाठवायचा. आदित्य 11 या बॉल वरती 2 धावा येत आहेत. धावफलकावरती टोटल 50 कंप्लीट ऑन अ बोर्ड. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 50 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना पियुष 11 चांगली बॅटिंग केली आहे. सर्वच फलंदाजांचा विचार जे केला त्यांच्या बॅट मधून षटकार आलेत. गोलंदाजी मार्क वरती अविला आपण पाहतोय. अविनाश बॉल हवेमध्ये टॉप एज झेलची संधी. नोमॅन्स लँड मध्ये आला चेंडू. पैकी खराब तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जसा चुकीचा थ्रो आला तशी 1 धाव एक्स्ट्रा इथे घेतली जाते. धावफलकावरती टोटल 3 ने पुढे जाईल. 53 ते 53 धावा. इथे चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला. इथे अविला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्वतः कॅप्टन आहे टीमचा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता इथे ही भूमिका त्याला बजवावी लागेल, कारण कॅप्टनला चांगली कामगिरी करणं प्रत्येक मॅच मध्ये गरजेचं असताना आता इथनं चांगली कामगिरी करावी लागेल. कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. पियुष 11 या टीमला स्क्वेअर कटचा हा लाजवाब फटका अंतूच्या बॅट मधनं. आणि 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. तर 2च धावा या बॉल वरती येत आहेत. बॉलची अडवणूक शेवटच्या मोमेंटला झाली आहे फिल्डर कडनं. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला 55 आकड्यावरती. उडवला बॉल हवेमध्ये. बॅक साइडला कीपर कडनं आता मिस्टेक नाहीये. झेल टिपला जातोय. अंतूला परतावा लागेल. तर चला बघा, काही कारणास्तव आदित्य 11 इथे येऊ शकणार नाहीयेत. मात्र त्यांच्या जागी आपण दुसरा सामना खेळवणार आहोत. सुरभी 11 वर्सेस आद्विक 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय. झेलची संधी आणि अजून एक चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का. एका 17चा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 55 धावा.
आणि दुसऱ्या सत्रामध्ये सामना जिंकण्यासाठी RK11 ला बनवायचे आहेत 56. तर बघा काही कारणास्तव आदित्य 11 टीम इथे उपस्थित होणार नाही आहे, तर त्या जागी आपण त्या पुढील सामना इथे खेळवला जाईल. सुरभी 11 वर्सेस आद्विक 11 दोन्ही टीम लगेचच इथे उपस्थित राहायचे आहे. रायझिंग स्टार आणि त्यांच्या विरोधात आपल्याला कबीर 11 हा संघ पाहायला मिळेल. चौथा सामना 8चा पॉल आपल्याला पाहायला मिळेल, कारण काही कारणास्तव संघ इथे अनुपस्थिती पाहायला मिळेल. आदित्य 11 हा संघ या स्पर्धेमध्ये नाही आहे. तर बघू शकाल लेजंड क्रिकेटर विजयजी शेळके यांचं शुभ आगमन. या पण व्यासपीठावरती आपलं जय बोले चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 56 धावेचा पाठलाग करायचा आहे. अभि आणि रोहनला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल सज्ज झाला. एका बाजूला PH11 तर दुसऱ्या बाजूला RK11 या दोन टीम्स आपण पाहतोय. 56चा पाठलाग करायचा. पहिलाच बॉल सुरेख फेकला राहुलनं. डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. तेवीस चेंडू आणि 56 धावेची गरज.
रोहन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. यावेळेस सोडवला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगला फटका डीप मधनं फिल्डर येत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 अकाउंट ओपन केलं रोहननं. तर याच दरम्यान आपण बघू शकाल सुलतान खान यांचं शुभ आगमन या पण व्यासपीठावरती. स्विंगचा सुलतान आपण नेहमीच पाहिला आणि या क्रीडांगणावरती सुद्धा त्याची जादू आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी आमंत्रित करतो त्यांना या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. जय बोले चषक 2025 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. चौकाराला बाशमन रोहनच्या बाळबंद संघर्षाला सुरुवात झाली आहे. संघर्षाचा आगाज केलाय. धापलकावरती टोटल 6. आणि या स्पर्धेतील पहिला चौकार आलाय रोहनच्या बॅटमधन. याआधी आपण सातत्यानं षटकार पाहिले मात्र चौकार आला नव्हता. यावेळेस दिशा खराबा बॅट बॉलचा इशारा. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय. अवांतर चेंडू फेकलाय गोलंदाज राहुलला. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलकावरती टोटल 7. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डॉट बॉल. कमबॅक करतोय या षटकामध्ये गोलंदाज राहुल. एक चौकार एक वाईड बॉल जरी आला तरी सुद्धा आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू. चांगला बॉल डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल चेंडू पडल्यानंतर विकेटच्या मागे थोडा राईज झाला. अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून 2 ऑफिशियल्स आपण पाहतो या स्पर्धेसाठी लाभलेत. इथे चांगला बॉल वेगाने डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 7. बॅटची कडा विकेटच्या मागे बॅक साइडला. फर्स्ट स्लिपचा फिल्डर आला बॉल वरती. चांगली फिल्डिंग झाली आहे. अंतुला आपण पाहतोय. गौरव आला दुसऱ्या षटकामध्ये. रोहनचा हा फटका हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक झेलची संधी आणि इथे फिल्डर कडनं मिस्टेक झाली आहे. बॉलची अडवणूक. बॅकअप साठी फिल्डर आले होते. 2च धावा या बॉल वरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती बऱ्याच कालावधीनंतर डबल डिजिट मध्ये आपण स्कोर पाहतोय. 10 धावा ऑन अ बोट. या 2 फलंदाजांकडनं भरपूर अपेक्षा आहेत. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न होता. यॉर्क लेनचा वापर केला आहे. वाईड यॉर्कर आपण पाहिला.
अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती या, पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आपण गौरवला पाहतोय. उडवला बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा झेलची संधी आणि अजून एक झेल ड्रॉप. आणि इथे 2 धावा. धावफलकावरती टोटल 12. 12 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. झेल होती, कॅच ड्रॉप झाल्यानंतर फिल्डर कडनं फेकी लगेचच केली गेली. फक्त 2च धावा या बॉल वरती आल्या. गौरव पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑन द कार्पेट समोरच्या दिशेने लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. एका दुःखाच्या मदतीनं डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही फलंदाज रोहन आणि अवी. मोठे फटक्यांची गरज आहे. मोठा फटका अजूनपर्यंत आला नाहीये. या ओव्हर मध्ये पूर्णपणे शांत ठेवलं गौरवनं. एकही मोठा फटका आला नाहीये. यावेळेस उडवलाय बॉल, लॉंग ऑनला जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गरज होती या फटक्याची आणि षटकार ठोकलाय रोहननं. धावफलकावरती टोटल 20 धावा. अद्यापही जिंकण्यासाठी शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 12 मध्ये 36 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावेची गरज. मॅच जिंकण्यासाठी RK11 या टीमला 18.00 च्या सरासरीनं इथनं धावा बनवायच्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी RK11 ला इथनं अवीला जिम्मेदारी घ्यावी लागेल. स्वतः कॅप्टन आहे, सलामीसाठी आलाय. प्रत्येकी ओव्हर मध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते 3 मोठे फटके अवी आणि रोहनला इथनं ठोकावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती दीपक आलाय. दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर हवेमध्ये. अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 21-21 या आकड्यावरती. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. आडवा बाटनं लॉक केलाय, चपराक लगवली या बॉल वरती. थप्पड शॉट आपण पाहिला आणि इथे तिसरी धावेचा प्रयत्न सुरू केलाय. 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती टोटल 3 ने पुढे जाईल 24-24 या आकड्यावरती. अकरा चेंडू जिंकण्यासाठी 32 धावेची गरज. इथे चांगला बॉल बॉडीवरती आलाय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. प्रत्येकी ओव्हर मध्ये 3 मोठे फटके मारायचे आहेत. पहिल्या बॉलवरती 4 धावा जरूर आल्या होत्या. अजून इथनं 2 मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये जिवंत राहील RK11 हा संघ. यावेळेस नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं. ओव्हर स्टेपिंग केली आहे गोलंदाजानं. नो +1 अशा 2 धावा येत आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती टोटल 27. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे 29. येणारा चेंडू फ्रीट. बॉल हवेमध्ये, फ्रीटचा हा बॉल. झेलची संधी, कॉटन बॉल. चेंडू पॉपिंग क्रीज वरती. हा झेल टिपलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, मात्र फ्रीट होता.
हानी होणार नाहीये. धपलकावरती टोटल 28, 28. जिवंत ठेवले बिंदे इथे 2-2 मध्ये. पुढचा बॉल दीपकचा. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल आला. चला यापुढील मॅच असेल सुरभी 11 वर्सेस अद्विक 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. खोलबट टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू, समोरच्या दिशेनं फटका. एकच धाव या बॉल वरती आली आहे, एकापेक्षा जास्त नाहीये. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 29, 29 या आकड्यावरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. येणाऱ्या बॉल वरती जर षटकार आला तर मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 27 ची गरज. चांगला बॉल, डॉट बॉल. आता 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. 5 मोठे फटके येणं गरजेचं आहे शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती लल्लू आलाय. लल्लूचा हा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. बॉलच बॅक, फटका आपण पाहतोय, षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 21. 6 मध्ये 27 ची गरज होती. अविनाश षटकार टोकलाय. यावेळेस चांगला बॉल, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. चला प्रेक्षक वर्ग, आपण आपल्या बाईक प्लीज ग्राउंडच्या बाहेर पार्क करायच्या आहेत. एक धावली या बॉल वरती. आता 3 चेंडू 18 धावेची गरज. तिन्ही बॉल वरती बिगिट इथनं करावे लागतील. 3 चेंडू 3 षटकार इथनं ठोकावे लागतील. कोलबटाप्याचा बॉल, यू मिस, आय डेफिनेटली. दांडी गुल, एसटी वाकवली जाते.
नवीन फलंदाज गोविंद. आता सामना जिंकता येणार नाहीये. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. मात्र क्रिकेट आहे, साड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आपण सातत्यानं पाहत असतो. 2 मध्ये 18 सुद्धा बनू शकतील, कारण एखादा नो बॉल आला त्याच्यावरती जर षटकार आला. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 2 मध्ये 18ची गरज आहे. 18 सुद्धा बनू शकतात, कारण क्रिकेट आहे. एक बॉल वरती 14 धावा बनताना मी पाहिल्यात. मात्र इथे 2 मध्ये 18ची गरज आहे. हा बॉल दिशा खराब आहे. वाईट बॉलचा इशाराला पंचांकडनं अतिरिक्त चेंडू फेकला आहे. आता 2 चेंडू 17 धावेची गरज. इथे जर 9 असता तर मॅच जिवंत राहिली असती. इथनं 2 लीगल चेंडू सामना जिंकून जाईल. पीयूष 11 हा संघ. पहिला चेंडू तर सुरेख फेकलाय, मात्र चौकार आलाय. डॉट बॉल आहे. आता एक चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. आता फक्त आणि फक्त औपचारिकता आपण पाहतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सामना संपलाय. हार्ड लक RK11. यापुढील सामन्यांसाठी बेस्ट ऑफ लक. पीयूष 11 खूप चांगला खेळ या मॅच मध्ये राहिला आणि यापुढील स्पर्धांसाठी RK11 ला आमच्या कमिटीकडनं खूप सारे शुभेच्छा. यापुढील मॅच सुरभी 11 वर्सेस आद्विक 11. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली. 13 चेंडू मध्ये 23 धाब्याची इनिंग ज्यानं साकारली. 2 षटकार त्यानं ठोकले आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला अंतू. विजय शेलके द लेजेंड क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल अंतूला. खूप चांगली बॅटिंग. RK11च्या विरोधात खेळत असताना चांगली फलंदाजी केली आणि विजयजी शेलके एक लेजेंड क्रिकेटर. जेव्हा त्यांचा काल होता तेव्हा आपल्या गोलंदाजीवरती अनेक फलंदाजांना त्यांना नाचवले. असे लेजेंड क्रिकेटर विजय शेलके आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत.